सर इकडे या. तर मग 5व्या मॅचच्या दिशेने मॅच सुरू होते. चुनावडी टायटन्स चुनावडी वॉरियर्स. अर्थात श्रीपाद मदन खानोलकर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतोय चुनावडी टायटन्स. सर या. पूर्ण मनसे टीम या या लाजू नका या. आपली घरची टुर्नामेंट आहे. जे जिंकणारा संघ आहे त्यांच्यासाठी अभिनंदन आणि जे हारतील त्यांच्यासाठी अभिनंदन, कारण तुम्हीही प्रयत्न करताय. आज क्रिकेट CPLचं आयोजन जे करतायत त्यांचं खूप खूप आभार, कारण ह्या CPLच्या मार्फत तुम्ही चुनापट्टीतून चांगले क्रिकेटर निर्माण करतायत. आज नवीन मुलं यांना एक नवीन प्लॅटफॉर्म मिळतोय या क्रिकेटच्या सामन्यातून, कारण आमच्या वेळेला एवढी CPL किंवा असं ऑर्गनाईज नव्हतं होत. जेवढे रेग्युलर खेळणारे खेळाडू होते जुने तेच खेळत होते, नवीन पोरांना चान्स मिळत नव्हता. पण या CPLच्या माध्यमातून नवीन मुलांना चान्स मिळतोय. त्यांनी तो चान्स घालवू नये आणि अतिशय उत्तम त्यांची कामगिरी करावी हीच त्यांना विनंती करतो आणि चांगलं करूया. आणि हा 2दा षटकार खूप छान मॅच चालू झालेली आहे. मी जास्त बोलत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद डीजे. कालच्या दिवसाचा वंडर बॉय सागर मात्र मैदानात दाखल झाला. पहिला चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला सीमारेषा बाहेरच्या प्लॉट मध्ये येतोय सागर मात्रे. ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार. कालच्या दिवसातील 50 ज्या खेळाडूंनी ठोकली होती, तब्बल 7 षटकार एका मॅच मध्ये मारले होते, तोच सागर मात्रे. मॅन फ्रॉम सत्यनारायण सोसायटी. आणि सागर मात्र जलवा आपण पाहतोय. पराग जुवाटकर वरती हल्ले चढवले जातात. मॅच सुरू होते चुनापट्टी टायटन्स चुनापट्टी वॉरियर्स. दोन्ही संघाचा हिस्सा मी पहिल्या आणि दुसऱ्या पर्वामध्ये राहिलेलो आहे, त्यामुळे दोन्ही संघ कोणी जिंकू देत आनंद हा मला असणारच आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पराग जुवाटकर. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले करण्याचा प्रयत्न होता. फायनलच्या दिशेने चेंडू गेलाय. तत्पूर्वी घेतलेली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचलेली 7 धावांवरती. 2 चेंडू आणि 7 धावा. यावेळी आपण पाहतोय चुनापट्टीमध्ये क्रिकेट असो, कबड्डी असो, लपाछपी असो, लंगडी असो, चमचागोटी असो, भावरा असो, पतंग असो, त्यामध्ये अग्रेसर असणारे खेळाडू, प्रत्येक स्पर्धेमध्ये जे खेळाडू भाग घेतात तेच खेळाडू. संदीप पांडे लास्ट टाइम पाहायला गेलं तर चमचागोटी स्पर्धा झाली होती आणि एकदा चमचागोटी स्पर्धेमध्ये देखील त्याच खेळाडूने क्रमांक पटकावला होता. त्यानंतर एकदा लपाछपी खेळतो आम्ही. लपाछपीमध्ये पण हाच खेळाडू अग्रेसर होता. तोच खेळाडू एकदा असा लपला की भेटलाच नाही परत कोणाला. आणि यावेळी मात्र क्या बात आहे, फायनलच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार. थँक्यू. राहुल चौरकर जर फलंदाजीला आले आणि जर हॅट्रिक मारली तर जसप्रीत सिंग यांच्याकडून राहुल चौरकरला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. जसप्रीत सिंग. यावेळी मात्र पांडेन दाखवून गेलं की तो चमचागोटीमध्ये का जिंकला होता.
षटकार जरूर ठोकलाय पांड्याने. परत जोड करून ते हल्ले चढले जातात. 2 चेंडू आणि धावा दिले ते 13 धावा. माफ करा किती 13 धावा. ओहो यावेळी गुड टेक चौकार पाहायला मिळाला. चेंडू सी मा पायमरी असेल, हुतुदी असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, सगळ्याच ठिकाणी पांडे कवटी बॉल. ओहो बॅटची काढा जरूर घेतली, तत्पूर्वी घेतलेली एक धाव आणि एका धावेच्या मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय मध्ये हुतुदू पांडे दुसऱ्या धावे यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पंचांनी रिव्ह्यूचं मालन केलंय. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला गेलं तर एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहते. पकडापकडी आता पकडापकडी आपण पाहतो, पकडापकडीमध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. गार्डमध्ये पकडापकडी असते आमच्या, त्या गार्डमध्ये देखील हा पकडापकडी खेळताना पाहायला मिळतो आणि त्याचाच फायदा त्याला आज रनिंग बिटवीन द विकेट साठी होतोय. रिव्ह्यूच या ठिकाणी केलेलं आहे. चांगली बॅटिंग पांड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तर आपले कवटी बॉल मधले जे अनुभव आहेत ते या ठिकाणी पडायला लावायचा प्रयत्न करतायत ओरम क्रिकेटमध्ये. या ठिकाणी रिव्ह्यू जरूर घेतलाय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला गेले तर एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. नक्कीच साबसिडी चॅम्पियन राहिले गेल्या वर्षी. साबसिडी स्पर्धा झाली, साबसिडी प्रीमियर लीग होती सोनापट्टीमध्ये. त्यामध्ये देखील संदीप पांडेने आपल्या नावाची मोहर त्या स्पर्धेमध्ये टिकवली होती. त्यांना कुठल्या सापाने गेलेलाच नाही. जे डाईस टाकले ते फक्त 6 आले. 99 वरती अडकले होते आणि पटकन एक आला. सिंग या ठिकाणी राहुल चवर्करच्या फलंदाजीची वाट बघतायत. लगातारचे 3 षटकार आणि 1001 रुपये राहुल चवर्कर सिंग. तर पंचांनी निर्णय दिला. नक्कीच सर पाहायला गेला पकडापकडीचा अनुभव होता आणि तो धाव पूर्ण केली आहे. म्हणजे सर पकडापकडीमध्ये जिंकली तर कशा प्रकारे पकडापकडी खेळता येते तेच पाहायला मिळतं. आता मात्र साबसिडी चॅम्पियन संदीप पांडे पाहतोय आपण. कृपया मैदानात इतर कोणी गेला असेल तर बाहेर यायचे. हे जे पडदे लावले त्याचं उल्लंघन करू नका कोणी. CPL पाहतोय, एक व्यावसायिक स्पर्धा, बाहेर व्हायचंय प्लीज. हो यावेळी बॅटची पुन्हा एकदा कडा घेतली. फायलेच्या दिशेने चेंडू जातोय, तत्पूर्वी घेतलेली एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पार केली आहे. क्या बात आहे. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एक अप्रतिम कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. तेच पाहतोय. धाव संख्या झाली ती 21 धावा. क्या बात आहे. तब्बल पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी संदीप पांडे आणि सागर मात्रे या 2 बॅटर्सनी घेतलाय. क्या बात आहे. पांडेने आपण दाखवून दिलं की मी पकडापकडीमध्ये का जिंकतोच नेहमीच, मी लपाछपीमध्ये का जिंकलोय, मी चमचागुडी स्पर्धेत का जिंकलोय, मी भवरा देखील का चांगला खेळतो, याचा अनुभव, याचा प्रात्यक्षिक दाखवून दिलंय. तर आता मात्र येतात नवनीत धुमाळ. शेर जितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना कभी नहीं भूलता. सर पुराणे चावल असतील नक्कीच पाहायला गेलं तर नवनीत धुमाळ यांना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जो बॉल आउट झाला होता त्या बॉल आउट मध्ये नवनीत धुमाळ आणि सागर मात्रे फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. नवनीत धुमाळ यांना तर फलंदाजी मार्कवर सागर मात्रे. धाव संख्या झाली ती 23 धावा, माफ करा 21 धावा. आकाश ठाकूर या ठिकाणी क्षेत्राचं सजवतात. विनायक यांच्यासोबत थोडं हितगुज झालाय. तो पहिलं षटक जरा परागसावरती हल्ला
आक्रमण पाहायला मिळालं. महागडे षटक होतात, परंतु CPL आहे, कोणत्याही क्षणी कमबॅक पाहू शकतो आपण. मागील सामन्यामध्ये 12 बॉल 32 झाले होते. त्यानंतर जे कमबॅक लोकेश बगानी केलं होतं ते वाखाणण्याजोगं होतं. आपण पाहता नवनीत धुमाळ यांना. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा एक फाईनलच्या दिशेने चेंडू हटवण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतला चेंडू, निर्धाव चेंडू सांगता होतीये. व्यक्तिगत पहिल्या संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन जातात नवनीत धुमाळ. सर पाहायला गेलं तर अनेक वर्ष क्रिकेटची परंपरा आहे या मैदानाशी. नवनीत धुमाळचं नातं एक जुनं नातं आहे. पुराणी चावल या मैदानाचा ईच अँड एव्हरी कॉर्नर्स त्यांना माहिती आहे. तेच नवनीत धुमाळ गोलंदाजी मार्कवर आहेत. तर फलंदाजी मार्कवर सागर म्हात्रे. कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला आणि यावेळी मात्र क्या बात है, बिग 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 हिट, षटकार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्याला देखील सीमारेषा बाहेर पाठवलंय. होता स्लॉट मध्ये त्याला देखील पाठवलं सीमारेषा बाहेरच्या प्लॉट मध्ये. शॉट में बड़ा तेज है, शॉट बड़ा तेज है, इनका बड़ा क्रेज है असं म्हणू शकतो. या ठिकाणी क्या करते, कैसे करते, जो भी करते कमाल करते, धमाल करते. वाकई लाजवाब फलंदाजी सागर म्हात्रे द्वारा हमें देखने को मिल रही है CPL में. और ये गेंद फिर से ट्राई किया था बड़ा शॉट फटकार लगाने का, लेकिन एक डॉट बॉल की सांगता होती है यहाँ पे. और सागर म्हात्रे एकदा ऍक्शन रिप्ले करायला षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर नवनीत धुमाळ लाईन आणि लेनवरती कमबॅक पाहायला मिळालं आणि तेच पाहायला मिळतंय. हो, यावेळी मात्र फुलर लेन चेंडू होता. त्याला पॉझिशन करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू सांगता होते. बॅटचा फक्त हवेशी संपर्क होतोय, मात्र चेंडूशी मात्र काही झाला नाहीये. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होतीये. एक चांगला कमबॅक हल्ला जरूर झाला होता, परंतु हल्ला मात्र परतवून लावलाय. हल्ल्यावरती थोडी सावध भूमिका सागर म्हात्रेच्या माध्यमातून घेतली गेली आहे. शैलेश पाटीलचा संघ श्रीपाद मदन खानोलकर संघाचे संघ मालक. नक्कीच संघ चांगला बांधला गेलाय. शैलेश पाटील इज इक्वल टू मास्टर माइंड. सर पाहायला गेलं शैलेश पाटीलची कामगिरी अतिशय महत्वाची पूर्ण कामगिरी या पूर्ण CPL मध्ये राहिलेली आहे. तेच पाहायला मिळते. एका बाजूला राहुल चवरकर देखील त्या संघामध्ये सामील होतात. यावेळी टायमिंग चांगलं होतं शॉट मध्ये. आकाश ठाकूर चपाळीने आले चेंडूवरती. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु आकाश ठाकूर ने दाखवून दिले, पांडे तुम अगर पकड़ा पकड़ी में अग्रेसर हो तो मैं देखील. भाला फेक में क्यों जीतो हर बार. एक चांगला फेकी पाहायला मिळाली. एक चांगला मॅच झाली. धावसंख्या झाली ती 28 धावा झाल्यात. बिनगडी बाद 28 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा 21 धावा जरूर आल्या होत्या. त्यानंतर 28 धावा झाल्यात. नवनीत धुमाळ गोलंदाजी मार्गावर पाहतोय. हो, यावेळी मात्र पॉझिशन चेंडू टोटल गेला आणि हो झेल सुटलाय का. मानस शेळकेच्या मधून चुकी झाली आणि मित्रांनो चुकीला माफी नाही. कोण आहे खेळाडू, कोण आहे? मनीष नाईक यांच्यामधून थोडी चुकी झाली आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर चुनापट्टी टायटन्सचे या ठिकाणी संघ मालक चंद्रकांत बनगर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आता चुनापट्टी वॉरियर्स आणि चुनापट्टी टायटन्स गेली दोन्ही पर्व या संघांचा हिस्सा मी होतो. दोन्ही पर्व आणि आज दोन्ही संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत. अतिशय आनंद होतोय की चुनापट्टी वॉरियर्स आणि चुनापट्टी टायटन्सने कधी CPL वरती नाव केलं नव्हतं, परंतु आता दोन्ही संघ त्या शर्यतीत लढतायत, एकमेकांसमोर उभे टाकलेत. नवनीत धुमाळचा कमबॅक जरूर पाहायला मिळाला, परंतु एक चांगलं नक्कीच आता चंद्रकांत बनगर आल्यामुळे संघाचं मनोबल नक्कीच वाढेल आपल्या. तेच पाहायला मिळालं. पहिलं षटक जरूर महागडं होतं, 21 धावांचं होतं. त्यानंतर नवनीत धुमाळचं कमबॅक पाहायला मिळालं आणि आज 2 षटकांसमोर धावसंख्या झाली ती 30 धावा बिनगडी बाद. दोन ओव्हर धावसंख्या झाली ती आणि अवतार चुनापट्टीचा भुवनेश्वर कुमार. अक्षय तुरे त्या गोलंदाजी मार्गावर. स्लोवर वन असेल, लेझर गायडेड मिसाईल असेल, वाईड यॉर्कर असेल, अशा प्रकारची गोलंदाजी कधी कधी मध्येच चेंडूला फ्लाईट देखील होतात. तेच अक्षय तुरे चुनापट्टीचा भुवनेश्वर कुमार त्या गोलंदाजी मार्गावर पाहतोय. फलंदाजी मार्गावर सागर म्हात्रे, संदीप पांडे
2 ओव्हर 30 धावा जरूर झाल्यात, परंतु अक्षय तुरे पूर्णपणे अनुभव पणाला लावतील. ओहो, यावेळी मात्र फ्लाइटेड पाहायला मिळाला चेंडू. डान्सिंग नावाचा स्वतःवरती चेंडू आला आणि सागर मात्रे नावाचा वादळ या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहे. धन्यवाद डीजे. फ्लाइट जरूर कोणाला दिली होती तर ती राहुल चवरकरला दिली होती. राहुल देखील त्या फ्लाइट मध्ये विसावला आणि चेंडूला पाठवले सीमारेषा बाहेर. येत आहे 6 धावा. शॉट बडा तेज है, इनका बडा क्रेज है. आपण पाहतोय या ठिकाणी राहुलचा देखील फॅन फॉलोइंग या मैदानात प्रचंड फॅन फॉलोइंग पाहायला मिळते राहुलची देखील. ओहो, यावेळी मात्र समोरच्या दिशेने जातोय चेंडू, मात्र पराग जुवटकर माघारी पळवली. या ठिकाणी अक्षय तुरे दाखवून दिले मी देखील का राहुल चवरकर तर मी देखील अक्षय तुरे पाठवले मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी बघायला गेली तर फार वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी आज या ठिकाणी बघायला मिळत आहे. अक्षय तुरे राईट आर्मवर विकेट मारा करतोय सुनाबट्टी स्टेशन इनकडून आणि चांगली गोलंदाजी करतोय. उंचपुरा गोलंदाज आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. एकच धाव मिळते. धावसंख्या विसावते ती आता 38 धावसंख्येवरती आणि अजून एक चेंडू बाकी आहे. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या, 30 झाल्या होत्या आणि आता धावसंख्या ती
38 आहे. 8 धावा अजूनपर्यंत आलेल्या आहेत. दोघांनीही चांगली षटकं टाकली. एक म्हणजे नवनीत धुमाळ आणि दुसरा म्हणजे अक्षय तुरे. फारच टिचून गोलंदाजी पराग जुवाटकरने 21 धावा दिल्या होत्या. पण त्यानंतर जर बघायला दिलं तर पूर्णपणे गेमवरती एक कंट्रोल आणलेला आहे आणि तो कंट्रोल या ठिकाणी बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मारा करतोय तो अक्षय तुरे. थोडासा त्यांनी फसवेगिरी दाखवली की तू जर अशी फलंदाजी करणार असतील तर मीही तेवढाच वाकबगार आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर असे कोण गोलंदाज होते त्यामध्ये त्या षटकांमध्ये सगळ्यात स्लो रन गोलंदाजी करणं म्हणजे एका ॲक्शनमध्ये दोन्ही चेंडू टाकणारा एकच गोलंदाज होता. ते म्हणजे कैलास अंबर पाटील साफे गल्लीचे, की त्याने हे क्रिकेट चांगलं टेनिस क्रिकेट फार खेळलेलं आहे चांगले. शांताराम कोळीचं नाव कुठे घेणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहे. अपील केलं जाते आणि अशा तऱ्हेने पहिलं चांगलं एक षटक संपते. ते अक्षय तुरेचं त्यांनी एकूण 8 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. तुला सांगायला झालं गणेश तर ज्या प्रकारे याची गोलंदाजी चालली ती गोलंदाजी खरोखरच चांगली गोलंदाजी आहे. पण अंबर पाटील घ्या किंवा अँथनी गोन्झाल्विस हे जे एक कलिनाला राहणारी व्यक्ती होती ती सुद्धा या प्रकारची गोलंदाजी करायची. आणि शांताराम कोळी सायन्स स्पोर्ट्स क्लबचे अशा अनेक जणांनी टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठा दबदबा निर्माण केला होता. चाफे गल्लीचाच हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा स्लोवर अशी गोलंदाजी बघायला मिळते. आपण पाहायला गेलं तर स्लोवर वन अचूक टप्पा लाईन लेंथ मध्येच वेग पाहायला मिळतो. आणि यामुळे काय होतं तर फलंदाज एका लाईन लेंथवरती कन्फ्युज होता. तो फलंदाजावरती दबाव निर्माण होतो. ज्यावेळी त्यांना एक लाईन आणि लेंथ भेटत नाही, तुम्ही स्लोवर वन टाकता त्यावेळी फलंदाज थोडा अडचणीत सापडतो. तेच पाहायला मिळतं. आता मात्र येतो वैभव धामरसकर. डाव करत होता लेफ्ट आर्म तेज तर्रार गोलंदाज. बाउंड्रीच्या आतमध्ये जे प्लेयर आहेत, जे प्रेक्षक आहेत, कृपया बाहेर जा. वैभव दामळेकर मारा करतोय आणि हा बॉल एक चांगला चेंडू म्हणजेच टेनिस क्रिकेट मधला इरफान पठाण. नक्कीच सर पाहायला गेलं तर वैभव दामणेकरकडे कला आहे आणि कलेसोबत एक कलात्मकता आहे. कलासोबत एक वेग आहे आणि वेग पाहायला मिळतो. आता मात्र येतोय जो कोणी खेळाडू तिकडे सीमारेषेवरती तैनात आहे त्याला विनंती करतो की आपण बाहेर
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा षटकार म्हणजे सर असा होता की या षटकारामध्ये मोहर होती सर. थोडा आपण बघूयात पंच रिव्ह्यू. प्लीज प्लीज राहुल सावरकर आपण सर्व खेळाडूंना घेऊन आपण डगआउट मध्ये जायचं. प्लीज प्लीज श्रीपाद मदन खानोलकर आपण आपल्या सगळी विनंती करतो की आपले सर्व खेळाडू पंच निर्णय घेतील, त्यांचा योग्य निर्णय घेतील. एक चांगलं तर कमिटीने आउट दिलेला आहे. तर राहुल या ठिकाणी येऊन थर्ड अंपायर आपण रिव्ह्यूची मागणी नाही करू शकत आहे. तरी विकेटचं पतन खेळाडू बाद. या ठिकाणी संदीप पांडेला माघारी परतावं लागेल आणि या ठिकाणी शैलेश पाटील याचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदीप पांडे आपली खेळ या ठिकाणी संपुष्टात आली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द फील्ड क्षेत्ररक्षणाचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. आकाश ठाकूर असतील, नवनीत धुमाळ आले चेंडूवरती आणि एक चांगलं विकेट पाहायला मिळाला. संदीप पांडे तंबूच्या सरला माघारी परततील. शैलेश पाटील आता मात्र संघाचे कर्णधार लीड फ्रॉम द फ्रंट. सर यावेळी शैलेश पाटीलची जी भूमिका राहिली ती MS धोनीची भूमिका राहिली आहे. म्हणजे तो सर्वांना बॅक करतोय, नवीन नवीन खेळाडूंना पुढे ढकलतोय, स्वतः मात्र मागे राहतोय. नाही खरोखर एक थिंक टँक म्हणतात. एक चेंडू शेष आहे. किती धावसंख्या झाली? 39. म्हणजे फक्त 3 षटकात 18 धावा आलेल्या आहेत. अजून 18 चेंडूत फक्त 17 चेंडूत 18 धावा आलेल्या आहेत. फारच चांगली गोलंदाजी आणि एक चांगली कॅप्टन्सी बघायला भेटते ती अक्षय ठाकूर याची. त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी फिल्डिंग केली आणि थँक्स टू 40 अबव की जो किती एक लक्ष देऊन होता त्या चेंडूवरती. नक्कीच नवनीत धुमाळ यांचं यश होतं हे. नक्कीच एक आकाश ठाकूरकडून चेंडू जरी निसटला होता परंतु नवनीत धुमाळ यांचे सेफ हँड आहेत, म्हणजे चेंडू विसावला होता आणि एक चांगला झेल पकडला गेला. परंतु आता मात्र शैलेश पाटील येतात. मास्टर माइंड MS धोनीच्या भूमिकेत यावर्षी पाहायला मिळालं त्यांना शैलेश पाटील. हो यावेळी मात्र पॉइंटेशन दटवले चेंडू तत्पुरे घेतील. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पार पडली आहे आणि 2 धावा पार केलेत. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 41 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू 42 धावा, 42 धावा 24 चेंडू. धावांची गरज आहे आणि खूप काही घडेल, खूप काही बिघडेल. काय घडलंय, काय बिघडले हे आपण याची डोळा हा सोहळा आपण पाहिलाय, तर हेच पाहणं महत्वाचं असेल.
करायच्यात आपल्याला, असं सगळं चाललेलं आहे आता. सर 24 चेंडू आणि 42 धावांची जरी गरज असली तरी त्या बॅटने करायच्यात. त्यांनी धावा केल्यात, तुम्हाला धावा करायच्यात. हा दबाव नक्कीच चुनावी टायटन्स वरती असेल. नक्कीच तुम्हाला चेस करताना नेहमीच फलंदाजांवरती दबाव असतो, क्षेत्ररक्षणावरती दबाव असतो, पण ही सामने हे उपांत्य फेरी सामने आहेत. नक्कीच तुम्हाला आता नाहीतर 1 वर्ष पाठ पाहायला लागेल. कुछ तो करो अभी करो, अभी नाही तो 1 साल बाद. आणि बरोबर आहे, कारण की 24 चेंडू 42 धावांची. सलग निर्धाव टाकलेत आणि लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला निर्धाव चेंडू जातात त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रेशर हे फलंदाजी करणाऱ्या संघावरती निर्माण होते. नुसतं फलंदाज नाही तर त्यांच्या मालकाला सुद्धा येत असतं. पुढचा चेंडू हलकेसा फ्लिक केलाय. 1-2 आज असे फटके बघितलेत. एक म्हणजे योगेश दवेकडून केलेला ग्लान्स आणि आताचा केलेला नुसता फ्लिक. क्रिकेटमध्ये हे फटके अजून आहेत, हाणामारीच्या क्रिकेटमध्ये सुद्धा. सर पाहायला गेलं तर सागर कावणकर कसलेले गोलंदाजी पाहतोय आपण, परंतु या संघाकडे देखील क्षमता आहे. आता तो फलंदाजी मार्कवर येतोय तो अक्षय मात्रे. पुढचा मारा करतोय तो सागर अक्षयला आणि हा चेंडू मारला, परंतु आता झेल तो टिपतोय. म्हणजे त्याला माहिती आहे राहुलनी झेल घेतलेला आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आता मात्र जो खेळाडू मैदानात दाखल होतोय, गतवर्षी समीर सावंत स्पर्धा जी स्पर्धा होती त्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज, अर्थात ही सायकल
आकाश ठाकूरच्या नावावरती आहे तोच खेळाडू सर आकाश ठाकूरकडेच क्षमता आहे सामना एकतर्फी फिरवायचा आणि तेच पाहायला मिळेल. नाही बरोबर आहे. तो एक आकाश ठाकूर म्हणाला की एक चांगलं क्रिकेट, एक गुणी खेळाडू आणि क्रिकेटबद्दल त्याच्याकडे असलेली माहिती ही फार चांगली गोष्ट आहे. आणि आता तो फलंदाजीला चाललाय. त्याच्या संघाला आता गरज आहे ती या धावा जास्त करायची. 42 धावा आपल्याला असं वाटतंय फार कमी आहेत, परंतु ज्या वेळेला विकेट्स पडतात म्हणजेच 182 धावा झाल्या होत्या आणि 183 धावा करताना बलविंदर सिंग संधूंनी पहिलाच ग्रीनीजला आउट केला होता. त्यानंतर डेझमंड हेन्स, रिचर्ड्स, लॅरी गोम्स, फौद बाकर्स, लॉईड आणि अशी जी मंडळी बाद झाली. त्यानंतर वेस्ट इंडिज संघाला पडलेलं एक मोठं कोडं होतं की आता तो संघ त्यातून उभारू शकला नव्हता. असंच काय होईल का? पण सागर गोलंदाजी करतोय फास्ट अँड फ्युरियस. रिव्हर्स खेळलाय, चेंडू गेलाय, परंतु चेंडू गेलाय तो सरळ सीमा रेषेकडे जातोय. पाहूया काय होतंय. आणि 4 धावा. बघा तू जे म्हणालास ते सत्य आहे, खरंच सत्य आहे सर. नक्कीच पाहायला गेलं तर कसं पाहायला मिळालं. रिव्हर्सचा फटका जरूर फसला होता, मिस टाइम स्ट्रोक जरूर होता, परंतु अल्टी पलटी बॉलने खाली सीमारेषा बाहेरची कल्टी येत आहे. 4 धावा आकाश ठाकूरच्या माध्यमातून. आणि सर पाहायला गेलं तर संदीप पांडेचं देखील फॅन फॉलोइंग तिकडे बसलेलं आहे. सर्व नौजवान मित्रमंडळ त्याकडे संदीप पांडेचा खेळ पाहण्यासाठी सीमारेषेच्या बाहेर येत आहे. तिकडून हात देखील केले जातात. संदीप पांडे आपण देखील हात उंच करून दाखवायचे आहेत. आपला देखील मोठा फॅन फॉलोइंग या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी ती पलटी बॉलने खाल्ली होती, सीमारेषा बाहेरची कल्टी. मिस्ट्रॉक जरी होता परंतु आकाश ठाकूर ये हात नाही फासी का फंदा है हे दाखवून दिले. कमी धावा जास्त प्रेशर असतं, परंतु प्रेशर थोडंसं रिलीज झालंय. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा टेस्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा रिटेक होत नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय. राहुलचे यष्टींच्या मागे थोडंसं काहीतरी वेगळं सांगत होता. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 5 आणि आता हव्यात 37 धावा. म्हणजे जर स्ट्राईक रेट बघायला गेलं तर 12.33 एवढं स्ट्राईक ठेवायला लागेल की हा सामना जिंकण्यासाठी. आणि क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट नुसार खेळलं जातं. म्हणजे सांगायचं झालं तर वादळ आल्यानंतर ज्या वेळेला राजसिंग डोंगरपडकर सचिनला सांगत होते की तुला कसं खेळायचंय, सचिन फक्त तेवढंच ऐकत होता. आणि क्रिकेटर्सला तेच करायचंय की त्याला मैदानावरती उभं राहून कॅल्क्युलेशन करायचंय की आता 12.33 तुम्हाला धावसंख्या करायची आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. बनगरांचा संघ आहे टायटन्स आणि दुसरा संघ आहे तो श्रीपाद कानोलकरांचा वॉरियर्स. 2 संघांमध्ये चाललेली ही अतिशय मोठी लढत की जो संघ भेटेल अभय तळीच्या त्या संघाला या ट्रॉफीसाठी CPL पर्व 3रं वर्ष 2024. सर पाहायला गेलं तर या ठिकाणी चांगली फलंदाजी आकाश ठाकूर आणि सलामीला आलेले दोन्ही आकाश दाखवतील का गोलंदाजांना. आकाश तेच पाहणं मनोरंजक असेल. एका बाजूला राहुल चवरकर. सर कालच्या दिवसामध्ये राहुल चवरकरच्या हातामध्ये चेंडू मॅन विथ द गोल्डन आर्म. ज्या ज्या क्षणी राहुलच्या हातामध्ये चेंडू आलाय त्या त्या क्षणी करिश्मा झालाय, विकेटचं पतन झालंय. या मॅच मध्ये तशीच अपेक्षा या ठिकाणी सुनामट्टी वॉरियर्स आणि श्रीपाद मदन खानोलकर करत असतील याच्यामध्ये दुमत नाहीये. जाऊयात मॅचच्या दिशेने राहुल चवरकरला पाहतोय आपण. राहुल चवरकर उजव्या हाताने मारा करतोय हा चेंडू आणि हा चेंडू पायावर होता आणि अशा तऱ्हेने बोल्ड झालंय असं तो सांगतोय आणि फलंदाज बाद होतोय. क्लीन बोल्ड. सुद्धा टायटन्स सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. पाहूया आता काय होतंय. मानस तयार आहे, तो छोट्या चणीचा खेळाडू आणि
त्याच्याकडून किती धावा येत आहेत. मारा करायला तयार आहे तो राहुल सावरकर, उजव्या हाताने मारा करतोय चुनाभट्टी स्टेशन एंडकडून. एक वेगळा टान्स काय आणि हा चेंडू त्याने खेळ सर काय होतंय, हा झेल होतोय का बात. यावेळी मात्र विकेटचा पतंग खेळाडू बाद पुन्हा एकदा राहुल सावरकरला यश. मी म्हणालो सर मॅन विथ द गोल्डन रन, ज्या दिवशी राहुल जाधवमध्ये बॉल आले त्या विकेट आल्यात सर. राहुल सावरकरला पाहायला गेलं तर मॅन विथ द गोल्डन रन. धन्यवाद डीजे. ज्या ज्यावेळी राहुल सावरकरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय त्यावेळी राहुलच्या हातातून करिश्मा पाहायला मिळालाय आणि चंद्रकांत मनगर थोडे चिंतित पाहायला मिळतात, थोडे व्यतीत पाहायला मिळतात. परंतु मॅच अजून खूप काही बाकी आहे, कारण वैभव थांबसकर, नवनीत धुमाळ, गौरव कांबळे विशेषतः मॅन फ्रॉम लंडन तो व्हायचा बाकी अजून मॅच बॅटिंगला. वैभव दामणस्कर फलंदाजीला चाललाय. पाहूया काय होतंय, कारण की 2 गडी बाद झालेत आणि धाव संख्या आहे ती 3 गडी बाद, धाव संख्या 5. अतिशय थोडासा संघ अडचणीमध्ये आलेला आहे. नक्कीच राहुल सावरकरने करिश्मा केला, परंतु आता मात्र लाईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन सर आता थोडं वेगळ्या क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करावे लागतील. पण शैलेश पाटीलला ते देखील माहिती आहे, त्याला माहिती आहे की क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल करायचे आहेत. यशवंतच्या मागे त्यांना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जरूर आहे. वैभव धामनसकर, आकाश ठाकूर दोघेही कसलेले फलंदाज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होईल याचा विश्वास देखील आहे. संघाला चुनावी टायटन संघाला अजूनही धावांची गरज आहे, ती 37 धावांची गरज आहे. परंतु आता हॅट्रिक बॉल आहे तो राहुल, याचा काय असेल हॅट्रिक सर तो येणारा काळ सांगेल. येणारा चेंडू राहुलची हॅट्रिक होईल की नाही सांगेल. हो यावेळी थोडासा लेग ग्लान्स पाहायला मिळाला, गॅपच्या दिशेने चेंडू जातोय. तत्पूर्वी घेतलेली एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव नाकारली. आकाश ठाकूरने मागे धाडले, कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवला नाहीये. फ्रेंड रिक्वेस्ट जरूर पाठवते दुसऱ्या धावेसाठी, परंतु ऍक्सेप्ट केली नाहीये, तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक धावावर समाधान धावसंख्या झाली 6 धावा. किती बॉल किती पाहिजे 1.6 षटकामध्ये 1.3 षटकामध्ये 6 धावा झालेल्या आहेत. म्हणजे बघायला गेलं तर फारच कमी अशी तुटपुंजी धावसंख्या, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर तर आहे. 13 धावसंख्येवर 5 बाद झाल्यानंतर कपिल देवनी केलेली ट्रेंट ब्रिज वेल्सवरची फलंदाजी 175 धावा त्या सुद्धा फार झाल्या होत्या झिम्बाब्वे विरुद्धवर. पुढचा चेंडू आणि हा चेंडू खेळलाय तो आकाशने, पाहूया काय होतंय. चेंडू चाललाय सरा डीप फाईन लेगला 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चौकात जरूर ठोकून काढल्या फायनलच्या दिशेने 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळाला. तर सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये केवळ 5 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मानस शेळके नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली आणि 4 षटका अखेरीस धावसंख्येला ते 39 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये जवळपास 35 धावा ठोकून काढल्या होत्या. तोच खेळाडू मानस माघारी परतलाय, परंतु आकाशला तीच कामगिरी सकाळसारखी करावी लागेल. आता आकाशच्या बॅटमधून चौकार आलाय. या ठिकाणी राहुल सावरकरवरती हल्ले चढू जातात. 10 धावा झाल्यात जरूर, धावा 32 धावांची गरज अजूनही असेल चांगला मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो राहुल. राईट आर्म वर विकेट मारा करतोय सुनाभट्टी स्टेशन एंडकडून. त्याचा चेंडू आणि आकाश पुन्हा मारलाय, पाहूया काय होतंय. 4 धावा येतात, वादळ पुन्हा आलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 14 झालेली आहे. 28 धावांची गरज आहे अजून. धन्यवाद डीजे. धन्यवाद सर. पाहायला गेलं तर आकाशच्या बॅटमधून चौकार येतात, षटकार येत नाही अजूनही. पण सर चौकार मारणं हे षटकारपेक्षा अवघड असतं का, तर त्यामध्ये गॅप शोधावं लागतं तुम्हाला. बरोबर आहे. प्रत्येक चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 चौकारला दोन्ही गॅप मध्ये पाहायला मिळाले. अल्टी पलटी बॉलने खाल्ले सीमारेषा बाहेरची पलटी. इनका बडा शॉट बडा तेज आहे, इनका बडा क्रेज आहे. आणि अशा तऱ्हेने धावसंख्या वाढते. परंतु तू जसं म्हणालास की चौकार मारणं तेवढं कठीण असं पण आठवतंय ते संदीप पाटीलची खेळीस बॉब विलिसला मारलेले सलग 6 चौकार, तो रेकॉर्ड अजून तरी अबाधित आहे. पुढचा चेंडू टाकतोय आणि हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. अपील केलं जात आहे कॅच. सर विश्वास का मुस्सा है ज्यादा. सर अपील जरूर केला होता, खूप सारं जोश पाहायला मिळाला. परंतु पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील शैलेश पाटील आणि कंपनीच्या माध्यमातून केला जातोय. परंतु पंच देखील तेवढेच कसलेले पंच आहेत, अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अपील जरूर केलंय, बॅटची कडा घेतली की नाही हे पंच हितगुज करतील आणि पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलंय. आकाशची खेळी अबाधित राहील. नाही म्हणजे एक खरी गोष्ट असते
क्रिकेटमध्ये दबाव निर्माण करावा लागतो, भले ती विकेट मिळो या न मिळो, कारण की ज्या वेळेला गोलंदाज आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झाली ती 14 2 ओव्हर 28 धावा, 12 चेंडू 28 धावांची गरज टायटन्सला. बारा चेंडू 28 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे 14 धावेची गरज लागेल तो हा सामना जिंकण्यासाठी. अंपायर प्लीज. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे सर, परंतु एक करिश्मा करावा लागेल या ठिकाणी. या ठिकाणी इथे चुनामटीची स्पीड गन ते सरारी आयकॉन खेळाडू राहिले. हिमांशू पाटील, हिमांशू सावंत माफ करा, या वर्षी स्वतः आयकॉन खेळाडूमध्ये त्यांना घ्यावं लागलं, त्यांची नोंद घ्यावी लागली. अशी कामगिरी सर पूर्ण वर्षभर केली आहे हिमांशू सावंतनी. चुनामटीची स्पीड गन सर पाहायला गेलं तर क्रिस वोक्स ची आठवण करत होते. हे जे ऍक्शनची गोलंदाजी आहे ती क्रिस वोक्स सारखी आहे. बरोबर आहे, 30 यार्ड सर्कलवर त्याचा रनअप आहे, म्हणजे किती वेगाने तो चेंडू टाकेल हे आपल्याला कळेलच, कारण की वेग मोजण्याचे यंत्र नाही आहे, परंतु वेग हा आपण बघू शकतो, फलंदाजाला कळू शकतो किती वेळात, म्हणजे रिफ्लेक्शन त्याचे यायला हवे ते आपल्याला आज जाणवेल. परंतु पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाकडे वळतोय. 2 षटकात 28 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा कराव्या लागतील. चौकार आणि षटकाराची आतषबाजी किती होते बघायला लागेल. का एकाच षटकामध्ये 20 धावा येत आहेत, का शेवटच्या षटकात 20 धावा कराव्या लागत आहेत. हिमांशू मध्ये पाहायला गेलं तर चुनामटीची स्पीड गेन अलीकडच्या काळात क्रिकेट खूप चांगला खेळला गेला, त्यामुळे आयकॉन खेळाडू म्हणून जी नोंद घ्यावी लागली. हिमांशू सावंत वय वर्ष जर पाहायला गेलं तर जेमतेम 21 ते 22 वय वर्ष असेल, परंतु जर जी बॉलिंग पाहतो आपण एक फुल ऑफ हाय ऍक्शन्स पाहतो, प्रॉपर क्रिकेटिंग बॉलिंग ज्याला म्हणू शकतो आपण पाहतो. आता लाईन आणि लेंथ वरती मदार असेल आणि तेच गोलंदाजाला करावं लागतील. छत्रपती शिवाजी मैदान ज्याला गतवैभव लागलेला आहे आणि या गतवैभवात अनेक संघ या ठिकाणी खेळलेले होते. पुढचा चेंडू फारच सुंदर स्ट्रोक आणि इतका सुंदर खेळलेला आहे, 4 धावेकडे चेंडू चाललाय, 4 रन. मी पाहिलं धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी मराठी उद्योजक अनिल भाऊ माने त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. अनिल भाऊ माने यांना देखील विनंती करू. सर, मी पाहिलेला सीपीएल मध्ये सगळ्यात चांगला चौकार ज्याला म्हणू शकतो प्रॉपर क्रिकेटिंग ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू सीमारेषा पार, चेंडू मिळतात धावा 4 आणि एक चांगला चौकार वैभव धामनसकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अनिल भाऊ माने त्यांचा देखील ते देखील क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. विशाल भाऊ या ठिकाणी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पण पाहतो एक चांगला चौकार पाहायला मिळाला वैभव धामनसकरच्या बॅट मधून, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणू शकतो आपण. हो हो, यावेळी मात्र वैभव धामनसकर ब्रँडेड फटका, चेंडू होतोय सीमारेषा पार. आनंद का असतो हे कळतंय, क्रिकेटर सर आनंद कळतोय, मालक खुश आहेत. फारच सुंदर क्रिकेट बघायला मिळतंय. वेल, सीपीएलला आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लबला हे सगळं आभार जातात आणि खरोखरच एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. नक्कीच सर. चंद्रकांत मनगर यांच्या तोंडावरची 32 आपण पाहतोय, आपण ज्या पद्धतीने खुश झालेत, क्या बात आहे. 2 एक चौकार, एक षटकार, अफलातून लाजवाब फलंदाजी. वैभव धामनसकरची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडा झाला पाहिजे. जर फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट झाला पाहिजे. काय फलंदाजी केली सर. जो स्ट्रोक पाहायला मिळाला चौकारचा, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चौकार पाहायला मिळाला. 10 बॉल 18, 10-18 इक्वेशन. 10 चेंडू 18 धावा, प्रत्येक चेंडूवर 2 धावा करणं अनिवार्य आहे, पण तो असं नाही होते क्रिकेटमध्ये. षटकार बघा, 2 चेंडू मध्ये मॅच पूर्ण फिरलेली आहे, 10 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू टाकतोय हिमांशू, राईट आर्म विकेट, आणि हा चेंडू पुन्हा एकदा खेळाय तो बरोबर डीप फाईन लेगला. एक धाव मिळते, दुसरी धाव काढली जाते आणि बाद होतोय तो वैभव. तुम्ही पाहायला गेलं तर एकतर्फा रनिंग.
धन्यवाद Thank डीजे. you. धन्यवाद डीजे. सर पाहायला गेलं तर एकतर्फा रनिंग पाहायला मिळाली. दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवरती येऊन थांबल्या आणि अपघात झाला. तेच पाहायला मिळालं. वैभव तामसकरची खेळी अतिशय चांगली होती, परंतु आकाश ठाकूरने कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवला नाही. पण जर तुम्ही फील्ड पोझिशन बघाल ना सर, फील्ड पोझिशन तर सिली पॉईंटचा खेळाडू लावला, सिली पॉईंटचा, आणि तिथे शैलेश पाटील तैनात होता सिली आणि पॉईंटला. शैलेश पाटीलची एक स्ट्रॅटर्जी असते की तो दबाव निर्माण करतो. पुढे खेळण्यापेक्षा मागे खेळलेला प्लेअर दुसरी धाव काढायला फार त्रास होतो आणि हे इथे आहे सगळं. सर तर जर तुम्ही सिली पॉईंटला उभा राहिला तर त्या प्लेअरवरती स्लेजिंग करू शकता. त्याचे कान तुमच्या जवळ असतात, त्यावेळी स्लेजिंग होते आणि त्यावेळी खेळाडू मात्र तुमच्या दबावात येतो. तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आणि हेच चाललेलं आहे. अशा तऱ्हेने शैलेश पाटीलने एक दडपण निर्माण केलंय. आता शॉर्ट लेगला आहे, कारण की त्याला चेंडू म्हणजे फलंदाजावर एक दडपण निर्माण केलं जातं की जर तो लॉंग ऑनला खेळणार असेल तर मध्ये शैलेश उभा आहे, चेंडू त्याला लागू शकतो, झेल उडवू शकतो. सर नक्कीच पाहायला गेलं तर तुम्ही शॉर्ट लेगला का उभे आहेत, तुम्ही स्लिप पॉईंटला का उभे आहेत, तर त्यांचे कान तुमच्या जवळ आहेत, फलंदाजाचे कान तुमच्या जवळ आहेत. तुम्ही बडबड करू शकता, फलंदाजावरती दबाव निर्माण करू शकता. तेच पाहायला मिळते शैलेश पाटीलच्या माध्यमातून. आणि असंच होतं. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो हिमांशू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय चुनाभट्टी स्टेशन एंड कडून. त्याचा हा चेंडू 9 चेंडू 17 धावांची गरज. पुढचा चेंडू आणि हा चेंडू खेळा पाहिजे. झेल होतोय का, चेंडू खाली राहुल आणि मोठा मासा लागलाय. सर विनायक नावाचा अस्त्र ऐकून खेळाडू अजून एक तैनात आहे. विनायककडे क्षमता आहे सर. कालच्या मॅच मध्ये 2 षटकर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. विनायककडे देखील क्षमता आहे. आकाश ठाकूर जरी मागे परतले तरी विनायककडे देखील क्षमता आहे सर. आता मात्र किती बॉल किती पाहिजे? 8-17. 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडूने 17 धावा. 17 धावा 8. शैलेश पाटीलने अस्त्र विणलं होतं आणि अस्त्रामध्ये तो यशस्वी झालाय सर. हीच असते फील्ड पोझिशन. पेज ऑफ माइंड. चौका षटकारांची अतिशपती जरूर झाली होती, परंतु कमबॅक ज्याला म्हणू शकतो. वेल प्लेड आकाश. पुढचा मारा चेंडू टाकतोय तो हिमांशू सावंत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा चुनाभट्टी स्टेशन एंड कडून. आणि हा चेंडू हलकेचा खेळलाय. 1 धाव मिळते. या 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आता 26 झालेली आहे आणि अजूनपर्यंत 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू 16 धाव. गणेश काय होत आहे का, दोलायमान परिस्थिती आहे, कोणाकडे तराजू आहे? 7 चेंडूंनी 16 धावा सर. सर दोलायमान परिस्थिती म्हणायला हरकत नाहीये, कारण की हिमांशू सावंत शेवटचा चेंडू आहे. परंतु यानंतरचं षटक कोण हाताळणार? जो बॉलर तो पार्ट टाइम असेल, तो फुल टाइम नसेल, याची नोंद घ्या. यानंतर कदाचित वैभव पाटील असतील गोलंदाजी मार्कवर, कदाचित पांडे येऊ शकतात. पण यावेळी आता षटकासाठी त्यांच्याकडे खेळाडू राहिलेला नाहीये, किंवा शैलेश पाटील स्वतः देखील येऊ शकतात. शैलेश पाटीलची गोलंदाजी पाहिले तर एकदम स्लो फ्लाईट देतात. पुढचा चेंडू टाकतोय तो हिमांशू. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याचा हा चेंडू आणि हा चेंडू पाहूया काय होत आहे. आणि पंचांनी कोणताही निर्णय दिलेला आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. सहा चेंडू 16 धावा. सर फिरोजभाई आणि फूड व्हीलरचे मालक यांचा सत्कार करतील भूषण पवार. इधर इधर इधर
लाईव्ह सन्मान करतील भूषण पवार, फिरोजभाई आणि आपले चेंबूरचे फोर व्हीलरचे मालक यांचा. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आणि आता मात्र अंडर 15चा गोलंदाज देतोय आर्यन. बाप रे काय निर्णय घेतला आणि यावेळी मात्र चेंडू विसावला. चेंडू तो सी. ओ हो काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि ओंकार मात्रेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, परंतु चौकार आलाय. सर 6 चेंडू आणि 16 धावा गरज आहेत. आणि शैलेश पाटीलनी कोणाला गोलंदाजी दिले तर अंडर 15चा गोलंदाज आर्यनकडे. क्या बात आहे. म्हणजे सर हे आहे खेळाडूंना कमबॅक करणं. सर तुम्ही पाहायला गेल तर 2007चा विश्वचषक तुम्हाला आठवतोय. 2007 मध्ये जोगिंदर शर्मा हा सातत्याने महागडा गोलंदाज म्हणून साबित होत होता, परंतु शेवटचं षटक कोणाला दिलं धोनीने तर जोगिंदर शर्माला दिलं. यावेळी चौकार आलाय विनायकच्या बॅटमधून आलेला चौकार. 5 चेंडू 12 धावांची गरज. पुढचा चेंडू. ओ माय गॉड, पांडेने रनआउट केला. क्या बात आहे सर. तुम्ही पाहायला गेल तर गोट्या धन्यवाद डीजे धन्यवाद सर. लपाछपी, कॅरम, कबड्डी, चमचागोटी, लंगडी, गोट्या, लगोरी यामध्ये हा खेळाडू काय यशस्वी होतोय हे दाखवून दिले त्याने. सर मागच्या वेळी ना लंगडीची स्पर्धा त्यामध्ये पण हाच खेळाडू यशस्वी झाला होता. सबसिडी चॅम्पियन ठरला होता. लास्ट सबसिडी प्रीमियर लीग झाली होती, त्यामध्ये सबसिडी प्रीमियर लीग जिंकला होता. आणि संदीप पांडे मॅन विथ द गोल्डन आर्म हिट केलाय. आणि पांडेचा फॅन फॉलोइंग जोरदार सर. संदीप पांडे क्या बात. 4 चेंडू 12 धावांची गरज. 4 चेंडू 12 धावा 4 चेंडू. आता मात्र येतोय फलंदाजीला नवनीत धुमाळ. 4 चेंडू आणि 12 धावा. गौरव फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. खरोखरच म्हणजे पांडेनी मॅच टर्निंग केलेली आहे. टर्निंग पॉइंट होता तो मॅचचा. सर हिट जो झाला एक चांगला फेकी पाहायला मिळाली आणि यशांचा वेध घेतला. यष्ट्या उद्ध्वस्त केला रनआउटच्या स्वरूपात माघारी पडलेला विनायकला. परंतु आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. आणि आता मात्र फलंदाजीवर नवनीत धुमाळ. सर या फलंदाजाकडे नक्कीच कौशल्य आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. हो यावेळी मात्र यश मिळालंय. क्या बात आहे. एक चांगली गोलंदाजी. सर अंडर 15चा गोलंदाज आहे आर्यन. आणि काय गोलंदाजी केली. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. सर खूप कमी पाहायला मिळतात, दुर्मिळ असतात. आणि एक चांगली गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळते. शैलेश पाटील यांच्या संघाला यश मिळते. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा. नाही पण एक हा चेंडू मारला होता पण शैलेशला लागला. शैलेशने तो चेंडू अडवून रनआउट केलेला. म्हणजे शैलेशची रणनीती किती मोठी आहे या स्पर्धेमध्ये. दोन चेंडू 11 धावांची गरज कंपल्सरी आहे. षटकार येणं महत्वाचं आहे. काय झालं?
हो यावेळी मात्र चेंडू होतो सी आणि या ठिकाणी शैलेश पाटील यांच्या संघाने हा सामना जिंकलेला आहे हे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण जातोय ते त्या संघाच्या संघ मालकाकडे की ज्याची पुन्हा एकदा फायनल मध्ये एंट्री होते आणि आपण भेटू ते श्रीपाद यांना कारण की त्यांचा संघ जवळजवळ फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि भिडंत होते ती त्या संघांशी की अभय थळीच्या संघाशी असेल आणि या 6 धावा येत आहेत परंतु ह्या 6 धावा आत्ता नाही तर अगोदर यायला हव्या त्या आणि अशा तऱ्हेने जिंकलाय तो श्रीपाद यांचा संघ.